सर्वांना नमस्कार. स्वागत आहे शब्द साधे आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लग्नानंतरचे ते गोड दिवस या अगोदरचे 51 एपिसोड आपल्या शब्दसात चॅनलवर अपलोड केले आहेत. कृपया ते जाऊन नक्की पहा. भाग 52. तू का फोन करत आहेस? तो तुला काही बोलला का? बाबांनी प्रेमानं प्रियाला विचारले. हो, हा फोन त्याच्या सांगण्यावरून तर मी तुम्हाला केलेला आहे. ते इथेच आहे. स्पीकर ऑन केलेला आहे. बोला त्यांच्याशी तुम्ही. प्रिया अगदी सरळ बोलून गेली आणि त्यामुळे प्रियांशला फार अवघडल्यासारखे झाले. हॅलो बाबा. ओ एवढे पैसे कशाला टाकले? खरंच एवढ्या पैशांची काही गरज नव्हती. मी मागून घेतले असते ना, मला पाहिजे असते तर तुमच्याकडून. प्रियांश अगदी नम्रपणे बोलला. तुम्ही मागू नयेत म्हणूनच टाकले आहे. तुम्हाला गरज असतील तर वापरा, नाहीतर ते तसेच तुमच्याजवळ शिल्लक ठेवा. मला जेव्हा गरज लागेल तेव्हा मी तुम्हाला मागून घेईल. असं समजा माझ्याजवळ काही शिल्लक पैसा आहे. तो मी माझ्याजवळ राहिला तर खर्च होऊन जाईल म्हणून मी हक्कानं तुमच्याजवळ ठेवलेला आहे आणि गरज पडल्यास कधीही मी मागून घेईल. पण आता जर तुम्हाला गरज असेल तर तुम्ही तो पैसा वापरू शकता. बाबा अगदी प्रेमळपणे बोलत होते. हो, अगदी असं काही असेल तर काही हरकत नाही. आणि मला खरंच आता गरज आहे म्हणून बाबा तुम्ही पाठवलेले पैशांमध्ये 10,000 मी वापरू शकतो का? प्रियांशने लगेच आलेल्या संधीचा फायदा घेत आपल्या सासऱ्यांना प्रश्न विचारला. हो, वापरू शकता ना तुम्ही. आता मला हल्ली तर काही गरज नाही आहे. जेव्हा माझी निवडणूक जवळ येते तेव्हा मला पैशांची गरज लागते. तेव्हा हेच काय, याच्यापेक्षा जास्त पैसे तुमच्या खात्यामध्ये असतील ते सुद्धा मी मागून घेईन आणि तुम्हाला सुद्धा द्यावेच लागतील तेव्हा. अगदी हक्कानं बाबा प्रियांशला म्हणाले. काय बाबा, तुम्ही मला लाजवत आहात. अगदी हक्कानं तुम्ही कधीही काहीही मला मागू शकता. पैसाच काय, काहीही. तो हसतच म्हणाला. झाले का जेवण? बाबांनी त्याला प्रश्न विचारला. हो, जेवण झालं. आज रविवार आहे तर थोडंसं फिरणं आणि शॉपिंग वगैरे केली असती म्हणूनच पैसे वगैरे बघत होतो. प्रियांशने सरळ उत्तर दिले. प्रियांशराव, तुम्हाला कधीही काहीही पैशांची कोणतीही गरज भासली तर मागायला मागे पुढे पाहू नका. बाबांनी पुन्हा एकदा आठवण करत प्रियांशला सांगितले. मी आतासुद्धा मागितले नसते तुम्हाला पैसे. आम्हाला हनीमूनसाठी गोव्याला जायचे आहे तर त्याच्यासाठी मला पैसे पाहिजे होते. मी घेतो आणि जसा माझा पगार होईल तेव्हा मी पुन्हा तुम्हाला देईल. थोडा हळू आवाजात प्रियांश बोलला. हनीमून विषय ऐकल्यानंतर बाबांना फार आनंद झाला आणि ते प्रियांशला म्हणाले. छान, अतिशय छान योजना आहे. आमच्याकडे पैसा असूनसुद्धा आम्हाला त्या वयामध्ये असा सल्ला देणारा किंवा त्या काळामध्ये नव्हते जात हनीमूनला वगैरे. पण खरोखर या दिवसांमध्ये जेवढ्या सुखद आठवणी आपल्याला बनवता येतील तेवढ्या प्रत्येक व्यक्तीनं बनवल्या पाहिजे आणि आपल्या पत्नीला जेवढे सुख या दिवसांमध्ये देता येईल तेवढे देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रियांशराव, मला तुमचा फार अभिमान वाटतो की तुम्ही अगदी सर्वसाधारण कुटुंबातले असताना देखील एवढा मोठा विचार तुम्ही केलेला आहे. पैशाचं काय हो, पैसा कधीही कमवून घेता येतो परंतु आठवणी कमावून घेता येत नाही. आज माझंच बघा ना. आज माझ्याकडे खूप पैसा आहे परंतु आज मी माझ्या बायकोला हनीमूनला घेऊन जाऊ शकत नाही कारण आता वयही नाही आणि लोक काय म्हणतील ती सुद्धा भीती आहे. ठीक आहे, मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. तुम्हाला शॉपिंग करायची आहे, करा. मज्जा करा, एन्जॉय करा. फोन मात्र वेळेवर व्यवस्थित नेहमी करत जा. तिकडे गेल्यानंतर सुद्धा लगेच फोन करून तसं सांगा आणि काहीही कधीही गरज भासली तर फोन करायला मागे पुढे पाहू नका. असं म्हणून बाबांनी फोन ठेवला. प्रियांशला प्रियाचे बाबा आणि भाऊ एक हक्काचे ठिकाण झालेलं होतं, ज्या ठिकाणी तो अगदी विश्वासानं जाऊन कधीही म्हणजे अगदी अर्ध्या रात्रीसुद्धा पैसा, सल्ला आणि मार्गदर्शन मागू शकत होता
आणि ते करण्यासाठी त्याला आता लाज वाटणार नव्हती. म्हणून तो आपल्या बायकोकडे अगदी अभिमानानं बघत तिला म्हणाला, खरंच तुझं माहेर म्हणजे माझं सासर. जसं तुला तुझं सासर प्रिय तसं मलाही आता माझं सासर प्रिय वाटायला लागले आहे. प्रियाने त्याच्याकडे बघितले आणि तिलासुद्धा त्याचे ते बोलणे ऐकून बरे वाटले. कारण समाजामध्ये असे बरेच जावई आहेत. आपल्या सासऱ्यानं आपल्याला कितीही काहीही पैसा असू द्या, सोनं दागिने मान सन्मान असू द्या, कितीही दिलं तरी जावयाला ते कमीच दिसत असते. जावयाला दिलेल्या प्रत्येक वस्तूचे तोलमाप करतच नाही. कितीही दिले तरी तो हेच म्हणतो, मला थोडीच दिले आहे. जे दिले आहे ते देखील त्यांच्या मुलीसाठीच दिलेले आहे. त्यांची लेक सुखी राहावी म्हणून हे सर्व ते करत आहेत. त्यामध्ये जावयाला द्यायची इच्छा त्यांची मुळीच नव्हती. शॉपिंगला जायची काय गरज आहे? प्रियानं प्रियांशला विचारले. काय गरज आहे म्हणजे काय? तू हनीमूनला ही अशी साडी घालून येणार आहेस का? प्रियांशने वेडावाकडा चेहरा करत विचारले. मुळीच नाही. साडी का घालावी? माझ्याकडे ड्रेस आहेत ना, प्रिया म्हणाली. अगं ते तुझे माहेरचे ड्रेस आहेत. इथे सासरी तू आल्यापासून एकही ड्रेस तुला घेतलेला नाही. एकतरी ड्रेस माझ्या पसंतीचा तुझ्यासाठी? प्रियांश म्हणाला. सासरचा आणि माहेरचा ड्रेस ड्रेस असतो. हो, आणि घालायचा तर मला आहे. मग माझी पसंती पाहिजे. मी काहीही कोणतेही कपडे घातले तर तुम्हाला आवडणारच आहे. मग तुमची पसंत नापसंत कशाला? उगाचच पैशाचा खर्च का करायचा? भरपूर कपडे आहेत माझ्याकडे, प्रिया त्याच्याकडे बघत म्हणाली. अगं प्रिया, बायांना शॉपिंगचे नाव काढले तर त्या इतक्या हावरट असतात, लगेच त्या पळत सुटतात. आणि तू मात्र स्वतःहून शॉपिंग कशाला करायची असं म्हणत आहे. मला तर विश्वासच बसत नाही आहे. तू जे बोलली पुन्हा एकदा बोलतेस का? अविश्वासानं प्रियांश म्हणाला. प्रियाने रागाने त्याच्याकडे बघितले आणि जोरात हसत म्हणाली. हो, मला शॉपिंग करायला मुळीच इंटरेस्ट नाही आहे. माझ्याकडे खूप ड्रेस आहे. मला अशा फालतू गोष्टींमध्ये वेळ वाया घालवायचा नाही. असे भरपूर काम अजून बाकी आहे आपले. थोडा विचार करत प्रियांशने प्रश्न विचारला. कोणते काम बाकी आहे आता? आपले जेवण तर झाले आणि हनीमूनला जायचं आहे. पैसे सुद्धा रेडी आहे. डोक्याला हात लावत प्रिया म्हणाली. तुम्ही सुट्टी घेतली आहे का? हनीमूनला जाण्यासाठी तिकीट काढलेले आहे का? हॉटेल बुक केलं आहे का? कुठे जायचं आहे काही विचारपूस कुणाला केली आहे का? प्रियांश तिचे बोलणे ऐकून पटकन उभा राहिला आणि म्हणाला. अरे हो, अगदी बरोबर आहे. मी तर सुट्ट्या टाकल्याच नाही आहे. सर्वात महत्त्वाचं, तू म्हणत आहेस तशी विचारपूस सुद्धा मी कुठेच कुणाजवळ अजून केलेली नाही. बरोबर आहे. चल लवकर तयारी कर. आत्ताच आपण जाऊया. माझ्या ओळखीची ट्रॅव्हल एजन्सी आहे, तिथे जाऊया. तो घाईघाईने उठला आणि तिचा हात पकडत म्हणाला. तू लवकर तयारी कर. मी येतो आत्ताच गाडीमध्ये पेट्रोल टाकून येतो. तू तोपर्यंत रेडी होऊन बस. तुम्ही 5 मिनिटे थांबा. मी लगेच तयार होऊन येते आणि मग आपण तिकडूनच पेट्रोल भरून येऊ गाडीमध्ये आणि पुढचा प्रवास करूया, प्रिया म्हणाली. हॉलमध्ये पलंगावर एका कोपऱ्यामध्ये बसलेली आई त्यांच्याकडे बघत होती. तिला फार आनंद होत होता. प्रिया म्हटल्याप्रमाणे अगदी 5 मिनिटामध्येच तयारी करून बाहेर आली आणि आपल्या सासूकडे जात म्हणाली. आई, तुम्हाला काही पाहिजे असेल तर मला सांगा. मी तिकडे मार्केटमध्ये चालली आहे. काहीच नाही, आईने आनंदाने सांगितले. तिने आपली पर्स घेतली आणि प्रियांशला बाहेर निघण्यासाठी तिने खून केली. आपल्या सासूला निरोप देत प्रिया हॉलच्या बाहेर पडली आणि प्रियांश गाडी स्टार्ट करून तिची बाहेर वाट बघत होता. प्रियांश आणि प्रिया गाडीवर बसून निघून गेले. आई मात्र दिसते शेवटपर्यंत दिसेपर्यंत त्यांच्याकडे एकसारखी पाहत तिथेच उभी राहिली. मार्केटमधून तिने थोडा बाजार आणि आपल्या सासूंसाठी
फळं विकत घेतली. ट्रॅव्हल एजन्सीमध्ये तोपर्यंत इकडे प्रियांशने सर्व विचारपूस केलेलीच होती. दोघांची तिकीट काढल्यानंतर प्रियांश ते तिकीट दाखवत प्रियाला म्हणाला, हे बघ, या तारखेचे काढले आहे. तुला काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना? माझा प्रॉब्लेम आत्ताच झाला आहे. मला काहीच नाही. तुम्ही तुमचं बघा, तुमच्या सुट्ट्यांचं होईल ना? ती म्हणाली. तिकीट हातात घेतल्यानंतर प्रिया लगेच प्रियांशला म्हणाली, अहो, एक मुंबईचे तिकीटसुद्धा बुक करा ना. मुंबईचे तिकीट? एकच? कुणासाठी? त्याने प्रश्न विचारला. कुणासाठी काय? मुंबईला कोण राहते? तुम्हीच आठवून सांगा बरं मला. प्रिया मुद्दामच म्हणाली. मुंबईला माझी कुणीच राहत नाही. तो थोडा रागानेच बोलला. मामा राहतात, विसरू नका त्यांना, प्रिया म्हणाली. प्रिया, उगाचच उद्धटपणा करू नको. तुला काय माहिती आहे माझ्या मामाबद्दल? उगाचच कशाला नको त्या भांडणामध्ये तोंड घालत आहे. तुला माहिती नाही मला माझ्या मामांचा तिरस्कार येतो? मी तुला नंतर सांगेन असं का होतं आहे. परंतु प्लीज आता मामांचं नाव काढू नको. तो रागानेच बोलला. मला आईने सगळं सांगितलं आहे. मला सगळंच माहिती आहे. मी जेवढं सांगितलं तेवढं करा. किती दिवस असा तुम्ही मामांचा राग करणार आहे? त्या दोघं भावा बहिणींना असं एका छोट्याशा कारणासाठी किती दिवस लांब ठेवणार आहे तुम्ही? काहीतरी त्यांचासुद्धा प्रॉब्लेम असेलच ना त्यावेळेस. त्यांना समजून घ्या. झाली चूक त्यांच्याकडून. त्यांना एवढी मोठी शिक्षा देणार आहात तुम्ही? प्रिया आपल्या नवऱ्याला समजावत म्हणाली. प्रियांशने तिच्याकडे रागाने बघितले. मुंबईचे तिकीट तर काढलेच नाही, परंतु तो आपल्या गाडीजवळ पाय आपटत येऊन उभा राहिला. प्रिया त्याच्याजवळ येऊन उभी राहिली आणि म्हणाली, असे कसे वाटते तुम्ही लहान मुलांसारखं? सगळे बघत आहेत तुमच्याकडे. कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.